नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून लोहा ते नवीन तांडा रामबाबू डांबरीकरण रस्त्याची अर्धा किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय। गावकऱ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। गावालगत असलेल्या ओढ्यामुळे गावातील नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना 2 ते 3 दिवस पुरामुळे गावातच राहावं लागत होतं। त्यामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं। मीडियानं वारंवार बातम्या घेऊन लोकप्रतिनिधींच्या लक्षात आल्यानंतर आज जिल्हा प्रमुख बाबूरावजी कदम कोहळीकर शिवसेना शिंदे गट यांनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। निश्चितच परवाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हारलेले आणि निवडून आलेले सर्वच खासदारांना, सर्व आमदारांना बैठक बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला परत एकदा कामाला लागण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। आणि लोकसभा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की 3 तारखेला लोकसभा आपलं नाव तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच टीव्हीवर आलं आणि 4 तारीख शेवटच्या फॉर्म भरायची होती। त्यामुळे लोकसभा लढवायचं आपल्या डोक्यात सुद्धा नव्हतं किंवा हे अचानक सगळं घडल्यामुळं पक्षाने आदेश दिल्यामुळं मी लोकसभा लढवली, परंतु मी लोकसभेची कुठलीच तयारी केली नव्हती। तरी सुद्धा जनतेनं 3,85,000 मताधिक्य देऊन मला सहकार्य केलं। मी त्यांचा ऋणी राहील, त्यांच्यासाठी सदैव शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करतच राहीन। आणि हदगाव वासियांचं तर जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहे। मी हदगाव तालुक्यातल्या जास्तीत जास्त 10 गावला गेलो असेल, म्हणजे जास्तीत जास्त सांगायलो, त्याच्यापेक्षा एकाही गावला गेलो नाही। तरी सुद्धा ह्या लोकांनी 1638 मतं म्हणजे फार काही फरक ठेवले नाही, बरोबरीतच आणून सोडलं। त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे। ईश्वरांनी ते उपकाराचे सहकार्यासाठी फक्त बळ द्यावं एवढीच मी प्रार्थना करतो। आणि आमचे मित्र धनंजयराव सोनटक्के यांनी मला खूप दिवसापासून आग्रह धरला होता की साहेब, रामबापू नगरला भेट द्या आणि तिथली लोकांची परिस्थिती बघा। ते मला वारंवार सांगायचे आणि त्याच्यानंतर आपल्याच मारुतरावजी काकडे यांच्या माध्यमातून, त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता की शेतकऱ्यांची कशी अवस्था आहे नाल्यावर। ही परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी ते व्हिडिओ तुमचा बघितला आणि खरंच मन गहिवरून आलं आणि मला असं वाटलं की आपण ह्या रामबापू नगरसाठी काहीतरी करायलाच पाहिजे। मग अचानक ढगफुटी झाली, त्यानिमित्त रामबापू नगरला भेटीचा योग आला। गावातल्या काही जनावर शेळ्या वाहून गेल्या होत्या तळ्यामध्ये। बरीच मंडळी माझ्यासोबत होते, हरण साहेब होते, डॉक्टर नाईक साहेब होते। आणि त्यावेळेस खरंच रामबापू नगरवासियांची मी परिस्थिती बघितली। तशी पहिली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितली होती, परंतु मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितली आणि आपल्याला ह्या गावासाठी काहीतरी करायचं या हेतून इथला गावात येणारा जवळजवळ 60 वर्षापासूनचा स्वातंत्र्यानंतरचा आमदार, खासदार सर्व मंडळी झाली आणि मी खासदार हेमंत भाऊ यांच्याकडे विनंती केली
आणि मी सुद्धा प्रयत्न केले आणि आज आपल्या गावाला 1,24,00,000 रुपयाचा रस्त्याचं मंजूर करून भूमिपूजनाची केलेली आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.